नमस्कार मित्र हो. शब्द सह्याद्री माध्यमिक शिक्षण विभाग परभणी आणि शिक्षण संवर्धन संस्था परभणी या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण देशोदेशीचे शिक्षण आणि आपण या विषयावर संवाद साधणार आहोत. मला या गोष्टीचा मोठा आनंद आहे की आपण सर्वांनी एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर हा संवाद ठेवलेला आहे. मला याची कल्पना आहे की याचे संयोजक माझे मित्र प्राध्यापक विठ्ठल भुसारे हे महाराष्ट्रातले एक संवेदनशील शिक्षण अधिकारी आहेत. ते ज्या ज्या भागात जातात तिथे लोकसहभागातून शिक्षणाची मोठी क्रांती घडवतात. तशीच क्रांती त्यांनी परभणी जिल्ह्यात घडवून आणल्याचं मी जाणतो. आपल्या सगळ्या शिक्षकांचं जे शिक्षण संवर्धन मंडळ आहे जिल्हा परिषदेचं, त्याचे कार्यकर्तेही अशा या उपक्रमांना अत्यंत भरभरून सहाय्य करत असतात. यातले जे तिसरे भागीदार आहेत शब्द सह्याद्री, की ज्यांचं तंत्र सहाय्य याला मिळालं, आणि बाळ बुधवंत हे महाराष्ट्रातले असे एक संवेदनशील शिक्षक आहेत की त्यांचा मोठा मित्र परिवार परभणी जिल्ह्यात आहे. कृषी कवी इंद्रजित भालेरावना मी त्यांच्यामुळे जाणतो. आसाराम लोमटे साहित्य अकादमीचे विजेते पत्रकार आणि साहित्यिक आहेत, त्यांना मी त्यांच्यामुळे जाणतो. त्याशिवायही मानवतला नितीन लोहट काम करतात, त्यांची शाळा मी पाहिलेली आहे. आपण सर्वजण परभणीकर गंगाखेड, सोनपेठ, मानवत, पालम, सेलू, जिंतूर, पूर्णा, अहमदपूर, जालना या सगळ्या भागात मित्रांनो मी फिरलेलो आहे. तुमचा परिसर मी जाणतो. परभणी परिसरातून फिरत असताना मला नेहमी एका गोष्टीची जाणीव होते. ती अशी की आपण ज्या परिसरात विद्यार्थ्यांना शिकवायचं काम करतो त्या परिसरात या कोरोना महामारीच्या काळामध्ये शिकवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. ती कठीण अशा अर्थाने की आपल्याला शिकवायला येत नाही असा मुद्दा नाही आहे. आपण भारतामध्ये जितक्या ग्रामीण भागात जातो तितक्या ग्रामीण भागात महाजालीय संपर्क, इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही वीक होत जाते. आणि अलीकडच्या काळात तर देशामध्ये ही कनेक्टिव्हिटी सतत खंडित होते आहे. आजच मी सकाळी कुठेतरी आपले सगळे शिक्षक मित्र मला काही काही पाठवत असतात. एका शिक्षकाने आज एक छान संवाद माझ्याकडे पाठवलेला आहे. तो सांगूनच खरं म्हणजे या विषयाची आपण सुरुवात केली पाहिजे. ते असं म्हटले की भारतामध्ये 1G, 2G, 3G, 4G अशी व्हॅल्यू ॲडिशन करत आपण महाजालाचं उन्नतीकरण आपण करायला लागलो. पण ते असं म्हटले की याच्या पलीकडचा एक जी आहे, गुरुजी. ह्या गुरुजी नावाचा जो इंटरनेट आहे त्याच्यामध्ये मुलं जितकी रेंजमध्ये असतात तितक्या 4Gमध्ये असत नाही, असं त्या माझ्या मित्राचं म्हणणं होतं. हा गमतीचा जरी मित्रांनो भाग सोडला तरी आज आपण या कोरोना संसर्ग काळामध्ये जगाने काय केलं आणि आपण काय केलं आणि काय करायला पाहिजे अशा अत्यंत सकारात्मक पद्धतीने
मित्रांनो, मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मी सुरुवातीलाच असं सांगेन की जगाचं माझं आकलन हे तसं जुनंच म्हणायचं. जग रोज बदलतं. म्हणजे मी जगातले जे काही देश पाहिले 15-20, ते पण वेगवेगळ्या काळात पाहिल्यामुळे त्याच्या आधारे आज मी बोलणं प्रशस्त होणार नाही. आज जेव्हा देशोदेशीचं शिक्षण आणि आपण अशा विषयावर आपण बोलू, तेव्हा असं आपण समजूनच घेतलं पाहिजे की कोरोना काळामध्ये जगभर ऑनलाईन शिक्षणाचे काय काय आणि कसे कसे प्रयत्न झाले आणि आपण त्या तुलनेने कुठे आहोत, असा जर एक आढावा आपण घेतला तर कदाचित आपल्यामध्ये विकासाच्या शतशत संभावना निर्माण होतील. मला या गोष्टीची कल्पना आहे की हे माझं व्याख्यान आज शिक्षक जसे ऐकतायत तसे पालकही ऐकतायत. ही चांगली गोष्ट आहे. शिक्षक आणि पालक मित्रमैत्रिणींना मला सुरुवातीला सांगायचं आहे की वर्षापूर्वी अशी व्याख्यानं जेव्हा मी द्यायचो ऑनलाईन एज्युकेशनची, बाळ बुधवंतनी शब्द सह्याद्रीवर वर्षापूर्वी असंच एक व्याख्यान ठेवलेलं होतं. नंतर माझी शाळांनी ठेवलेलं होतं. अनेक लोकांनी व्याख्यानं वर्षापूर्वी ठेवलेली होती आणि मी वर्षभर व्याख्यान देतच आलेला मनुष्य आहे. वर्षानंतरचं माझं ऑनलाईन शिक्षणाबद्दलचं आकलन मित्रांनो बदललेलं आहे. मी सुरुवातीलाच तुमच्या पुढे 2 गोष्टी मांडणार आहे. म्हणजे जगाने काय केलं आपण नंतर पाहू, पण आपण ज्या एका विपरीत स्थितीमध्ये मुलांना शिकवतो आहोत, वर्षभर आपली मुलं या स्क्रीनवर आहेत. गेले वर्षभर जगामध्ये ज्या मुलांनी ऑनलाईन शिक्षण घेतलं त्यांचा अलीकडे मित्रांनो मानसशास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे. पालकांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास केलेला आहे आणि शिक्षकांच्या पण मानसिक स्थितीचा अभ्यास केलेला आहे. विशेषतः आपली जी मुलं आहेत ती मुलं म्हणजे मानसशास्त्रज्ञ असं सांगायला लागलेत की जितक्या लवकर तुम्ही मुलांना शाळेत आणाल, जितक्या लवकर त्यांचं सामाजिकरण तुम्ही लवकर कराल, तितक्या लवकर त्या मुलांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नातून आपली मुलं, आपले विद्यार्थी सुटतील. परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्व शिक्षक आपल्या मुलांना लेकरं असं म्हणतात. आमच्याकडे पोरं म्हणतात. पोरं दुसऱ्याची असतात, लेकरं आपली असतात. तुम्ही परभणीतले शिक्षक लेकरं मानतात, यातच खरं म्हणजे फार मोठी आत्मीयता तुम्ही व्यक्त करत आहात. अशी आत्मीयता जगामध्ये फार कमी देशांच्यामध्ये शिक्षकांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रती आहे. हे आपलं बलस्थान आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालक यांचा जो हृदय सहसंबंध आहे भारतामध्ये, तो आपलं एक बलस्थान आहे. या आधारे आपण देशोदेशीचं शिक्षण आणि आपण असा विचार केला पाहिजे. मी तुम्हाला असं सांगेन की कोरोनाची सुरुवात चीनमध्ये झाली. आज चीनमध्ये कोणत्या प्रकारचं शिक्षण सुरू आहे? म्हणजे चीन हा जगातला असा पहिला देश होता की त्यांनी कोरोनानंतर लगेचच सोशल डिस्टन्सिंग पाळत, फिजिकल डिस्टन्सिंग पाळत शाळा सुरू ठेवलेल्या होत्या आणि त्याचे विपरीत परिणाम चीनला नंतर लक्षात आले आणि चीननी शाळा बंद करून स्विच ओव्हरिंग केलं आणि ऑनलाईन शिक्षण ते द्यायला लागले. चीनचा प्रयोग मी सुरुवातीला अशासाठीच सांगणार आहे की चीन हा जगातला ऑनलाईन शिक्षणातला
ज्याला आपण मास्टर प्लेयर म्हणू असा देश आहे. या देशाने जेव्हा शाळा बंद केल्या तेव्हा तिथल्या शिक्षण मंत्र्यांनी, पंतप्रधानांनी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशाला संबोधन देऊन 2 आठवड्यांची मुदत देशाकडून मागितली ती. तेव्हा चीनचे प्रमुख असं म्हटले ते रेडिओ आणि टेलिव्हिजनवर की गिव्ह अस अ 2 वीक अँड इन दिस 2 वीक वी विल डेव्हलप ए पॅरलल एज्युकेशन सिस्टम फॉर द नेशन. 2 आठवड्यामध्ये चीननी काय केलं मित्रांनो? आज जगामध्ये सर्वात मोठं ऑनलाईन शिक्षणाचं जाळं जर कुठे विणलं गेलं असेल तर ते चीननी विणलं गेलेलं आहे. आपण भारतातले सर्व आपण शिक्षक ऑनलाईन शिकवतो, हे इंटरनेटच्या द्वारे शिकवतो आणि आपला इंटरनेट हा व्यक्तिगत इंटरनेट आहे. प्रत्येकाचं स्वतःचं मोबाईल कनेक्शन आहे आणि मोबाईल कनेक्टिव्हिटीद्वारे आपल्या विद्यार्थ्यांचं पण वैयक्तिक कनेक्टिव्हिटी आणि त्यातून आपण आपल्या मुलांना शिकवतो. पण चीननी जे काम केलेलं आहे ते आपण एकदा देश म्हणून केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. चीनला नुसतं शत्रू मानून चालणार नाही. खरं म्हणजे शिक्षणामध्ये चीन जर आपला पार्टनर होऊ शकला भविष्य काळात तर भारताचे शिक्षणाचे वर्तमानातले सगळे प्रश्न सोडायला मदत होईल असं अभ्यासपूर्ण माझं मत आहे. चीनमध्ये साधारणपणे शालेय गटातली आपल्याकडे जसे 30 कोटी आहेत तसे तिथे म्हणजे ऑनलाईन शिकणारी साधारणपणे 20 कोटी शालेय वयातली मुलं त्यांच्यासमोर होती त्या काळामध्ये. आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी त्यांना ऑनलाईन शिक्षणाचं जाळं विणायचं होतं. तर त्यांनी केलं काय तर चीनचं जे शिक्षण मंत्रालय आहे त्या शिक्षण मंत्रालयाने एक असं ब्रीदवाक्य देशाला सांगून टाकलं. काय ते ब्रीदवाक्य होतं मित्रांनो? एन्श्युरिंग लर्निंग अनडिस्टर्बेड व्हेन क्लासेस आर डिस्टर्बेड. म्हणजे वर्ग बंद झालेले असताना आम्ही आता तुम्हाला असं शिक्षण देणार आहोत की ज्याच्यामध्ये डिस्टर्बन्स असणार नाही आणि डिस्ट्रप्शन पण असणार. म्हणजे विना अडथळ्याचं शिक्षण आम्ही तुमच्या मुलांना द्यायची व्यवस्था केलेली आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका असं आश्वासन चीननी सगळ्या पालकांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दिलं. त्यांनी काय केलं तर त्यांनी सर्वप्रथम शिक्षणासाठी प्राधान्यक्रमाने इंटरनेट वापरण्याचा निर्णय घेतला आणि ते असं म्हणले की आमचं जे सगळं कम्युनिकेशन स्किल असेल आमच्या देशाचं आणि एक्सपर्टाईज असेल ते आम्ही मुलांच्यासाठी प्रथम वापरू आणि मग इतर देशाच्या गरजा पाहू. स्टुडंट फर्स्ट म्हणणारा चीन आहे. विद्यार्थी प्रथम आणि मग सगळा देश, बाकी सगळ्या देशाच्या प्रायोरिटी गाऊन. आणि मग त्यांनी काय केलं मित्रांनो की सगळ्या शाळांचं व्यवस्थापन, चीनमधलं शाळांचं व्यवस्थापन हे राष्ट्रीय स्तरावर आहे. तिथे पण खाजगी शाळा आहेत, संस्था आहेत आणि शासकीय पण शाळा आहेत. तर त्यांनी शाळा, सगळ्या संस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट प्रोव्हायडर म्हणजे इंटरनेट कनेक्शन देणाऱ्या जितक्या काही कंपन्या असतील त्या कंपन्याच्या सगळ्या CEOजना त्यांनी बोलवलं, टेलिकॉमला जोडलं म्हणजे टेलिफोन यंत्रणेला जोडलं, TV ला जोडलं, माहिती तंत्रज्ञानाला जोडलं. जे जे विद्यार्थ्यांसाठी करणं शक्य आहे अशा सगळ्या एजन्सीजना बोलवलं आणि सांगितलं की
आमचं असं आकलन आहे की येते वर्ष 2 वर्ष, ही गेल्या वर्षीची गोष्ट मी सांगतो तुम्हाला, की वर्ष 2 वर्ष आपल्याला अशी अनडिस्टर्बटेड शिक्षण व्यवस्था निर्माण करायची आहे. आणि मग त्यांनी काय केलं मित्रांनो, तर त्यांनी जगातली सगळ्यात मोठी इंटरनेट वाहिनी, त्याला क्लाउड सिस्टीम म्हणतात, क्लाउड ही इंटरनेटपेक्षा अनइंटरप्टेड अशी एक यंत्रणा आहे, महाजालीयच यंत्रणा आहे. पण त्या महाजालीय यंत्रणेचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला क्रॉस कनेक्शन असत नाहीत, म्हणजे ते डिस्टर्ब होत नाही. म्हणजे मला केव्हा तरी असं वाटतं की जसं मी सिंगापूरमध्ये असताना पाहिलं होतं मित्रांनो, की सिंगापूर हा जगातला असा देश आहे, आपण भारताला महासत्ता करण्याची स्वप्न पाहतो आहोत ना. मी तुम्हाला सांगेन केव्हा तरी, सिंगापूर किती छोटा देश आहे, आपल्या गोव्याच्या 1/5 इतका छोटा देश, गोव्यापेक्षा छोटा, उभा आडवा 50 किलोमीटरचा देश आहे. पण तो देश वर्षोनवर्ष काय करतो, काय केलं त्या देशाने, तर त्यांनी सगळा देश, छोटा असला तरी आपण केव्हा तरी शिकलं पाहिजे, छोटा आहे म्हणून त्याला दुर्लक्ष नाही करता येणार, की त्या छोट्या देशांनी आपल्या सगळ्या देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत वायफाय उपलब्ध करून दिलेला आहे. सिंगापूरमध्ये गेलात की वायफाय मोफत आणि अनइंटरप्टेड. परत मला असं वाटतं की आपल्या देशाने केव्हा तरी शिक्षण हा प्राधान्यक्रम ठेवला पाहिजे. आपण सगळे शिक्षण समाजातील लोक आहोत. मी तुम्हाला सांगेन की आपण मुलांना जे शिकवतो आहोत ते जगाच्या विपरीतच शिकवतो आहोत. जगाच्या विपरीत म्हणजे काय, आपण अजून सगळे शिक्षक पालक आपल्या मुलांना काय म्हणून घडवतो आहोत. आपल्याला असं वाटतं, पालकांचं स्वप्न असतं आणि देशाचं पण स्वप्न असतं की आपली मुलं ATM मशीन झाली पाहिजेत, म्हणजे पैसे मिळवणारे नागरिक आपण घडवत आहोत, आपण देश चालवणारे नागरिक नाही घडवत. त्यामुळे आत्मकेंद्रित समाज भारतामध्ये निर्माण होतो आहे. जगामध्ये चीनसारखा देश आहे, जपानसारखा देश आहे, सिंगापूरसारखा देश आहे, ते लहानपणापासूनच शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा नागरिक म्हणून घडवतात. तुम्ही सिंगापूर, जपानमध्ये जा, डाव्या बाजूला चढणारे लोक उभे असतात, उजव्या बाजूनीच लोक उतरतात. एक छोटी शिस्त या देशांनी आपल्या नागरिकांच्या मध्ये जी घडवली, त्यामुळे या देशांमध्ये पोलिसांची मित्रांनो गरज लागत नाही. लॉकडाऊनच्या काळात आपले पोलीस लोकांना मारतात, कारण काय, तर आपण नागरिक चांगले घडवले नाहीत, सुजाण नागरिक भारताने घडवले नाहीत. हे केव्हा तरी आपण शिक्षकांनी आपलं अपयश स्वीकारलं पाहिजे. चीननी प्राधान्यक्रम शिक्षणाला दिल्यामुळे नागरिकांची घडण, लोक असं म्हणतात की तो कम्युनिस्ट देश आहे तिथे असं घडतं, असं नाही. कितीतरी लोकशाही देशांच्यामध्ये, युरोप पहा, सगळा युरोप लोकशाही आहे. युरोपमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की नागरिकांच्या घडणीकडे शिक्षणामध्ये फार मोठं लक्ष दिलं जातं. तर मी तुम्हाला सांगत होतो की हाय बँडविथचं नेटवर्क चीननी 2 आठवड्यामध्ये तयार केलं, क्लाउड प्लॅटफॉर्म तयार केला आणि 2400 ऑनलाईन कोर्सेस गेल्या वर्षभरात, मूक्स ज्याला आम्ही म्हणतो की मॅसिव्ह ऑनलाईन कोर्सेस, म्हणजे शाळांचं तर शिक्षण सुरूच आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवतातच आहेत, पण त्याच्याबरोबर चीननी एक समांतर शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी खुली केली की 2400 ऑनलाईन कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी ॲड ऑन सुरू केलं. ॲड ऑन म्हणजे की तुम्ही शाळेत शिकवाच, पण मॅडरिन लँग्वेज कशी चांगली येता येईल त्याचे 3 महिन्याचे कोर्सेस, गणित चांगलं येईल त्याचे 3 महिन्याचे कोर्सेस, आणि विद्यार्थी पालक डाउनलोड करून घेतात आणि आपल्या मुलांना घरात बसून अधिक
चांगलं म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी अशा संवादातून जे आपण शिकत होतो त्या शिक्षणाला ऑनलाईन शिक्षणाची मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी ॲड ऑन एज्युकेशनच्या सिस्टीम सुरू केल्या. त्यांनी शिक्षणाचे 22 प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहेत. चीन आणि आपली लोकसंख्या जवळजवळ कमी आहे. चीनचा आणखीन एक भाग आहे की त्यांचा लोकसंख्येचा डिक्लाईन, पतन सुरू झालेलं आहे. म्हणजे लोकसंख्या त्यांची कमी व्हायला लागलेली आहे. आपली लोकसंख्या अजून मित्रांनो कमी होत नाही. मी तुम्हाला सगळ्या शिक्षक पालकांना सांगणार आहे की आपण आपल्या देशाने लोकसंख्येच्या साठी केव्हा तरी गंभीरपणे विचार केला पाहिजे. तुम्ही जर इंटरनेट सगळे वापरणारे आहात, मला कल्पना आहे, आपल्याकडे आपलं पॉप्युलेशन क्लॉक आहे. इंडियाज पॉप्युलेशन क्लॉक असं तुम्ही इंटरनेटवर टाईप करा आणि तुम्हाला या क्षणाची भारताची लोकसंख्या त्या क्लॉकवर दिसते. ते क्लॉक असं सांगतं की आपली लोकसंख्या रोज वाढते आहे. काल 35 होते, आज 36. आणि चीनची डिसेंडिंग आहे, आपली असेंडिंग आहे. चीन हा विकासामध्ये आपल्या पुढे का जातो? तर त्यांनी लोकसंख्येवर नियंत्रण केलेलं आहे चीननी. मी चीनची भलावण नाही करत, पण आपण जग समजून घ्यायला बसलेलो आहोत ना शिक्षणाच्या द्वारे, तर आपण हे समजूनच घेतलं पाहिजे. मी एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगेन, एक छोटा चीननी केलेला प्रयोग. चीनमध्ये आशियाई आणि ऑलिम्पिक खेळांच्या स्पर्धा सुरू व्हायच्या होत्या. या दोन्ही खेळांच्या स्पर्धांच्या मध्ये चीननी 1 वर्ष असं जाहीर केलं होतं, नो चाइल्ड इयर. 3 वर्ष अगोदर चीन देशाला असं सांगत होता की यावर्षी आपण एकाही बाळाला जन्म घालायचा नाही. चीनने त्यात यश मिळवलं आणि 1 वर्षात एकही बाळ चीनमध्ये जन्मलं नाही. देश नावाची गोष्ट कशाशी खातात हे आपण केव्हा तरी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण 22 साली साजरा करणार आहोत. आपण सर्व शिक्षकांनी देश नावाची गोष्ट केव्हा तरी आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या रक्तामध्ये उतरवली पाहिजे की देश सगळा आपली एक मानसिकता चुकीची आहे मित्रांनो, की सगळं सरकारने करावं या मानसिकतेतून देशाने आता बाहेर आलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगेन, फिनलंडचं असं उदाहरण आहे की फिनलंडचे शिक्षक जगापुढे आदर्श शिक्षक आहेत की ते असं म्हणतात की जगातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला आमच्या पुढे आणा, आम्ही त्याला आमच्या देशातला जसा विद्यार्थी जगात 1 नंबरचा आहे तसा तुम्हाला आम्ही घडवून दाखवू. आणि हे कोण करतं? मी परत माझ्या सगळ्या शिक्षक मित्रांना सांगणार आहे की फिनलंडची टीचर अकॅडमी म्हणजे शिक्षक संघटनेला ते अकॅडमी म्हणतात, हे पण आपण केव्हा तरी शिकलं पाहिजे. तर असं केल्यामुळे चीननी या कोरोना काळामध्ये एक पर्यायी शिक्षण व्यवस्था निर्माण केली आणि आज जगातली सगळ्यात बलाढ्य शिक्षण संस्था म्हणून चीनच्याकडे जग पाहत आहे. त्यांनी काय केलं? एकतर इंटरनेटची गॅरंटी दिली देशाला, मूक सुरू केले, ट्युटोरियल सुरू केले, परीक्षा सुरू केल्या, टीचिंग सुरू केलं, गायडन्स सुरू केलं, काउन्सिलिंग सुरू केलं. म्हणजे मी मगाशी सांगताना मध्ये इंटरप्ट झालो. मी तुम्हाला असं सांगत होतो की जो जगातल्या कोरोना काळातील विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला आहे, तो अभ्यास मित्रांनो आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करणारा आहे. तो काय आहे मित्रांनो? तर आपल्याकडे आता जगभर जी मुलं आहेत शाळेत जाणारी, ही या कोरोना काळामुळे काय झालेली आहेत? तर ती स्वमग्न झालेली आहेत. स्वमग्न म्हणजे ऑस्टिक नावाची मुलांची एक मानसशास्त्रीय अवस्था आहे की त्या अवस्थेमध्ये मुलं, त्यांचं स्मरण कमी होतं, त्यांना विनोद कळायला लागत नाही, ते रिॲक्ट होत नाहीत. आपली सगळी मुलं, जगातली सगळी मुलं, खरं म्हणजे आपलीच कशाला, जगातली सगळी मुलं
या काळामध्ये आत्ममग्न झालेली आहेत. तुम्ही तुमच्या मुलांचं निरीक्षण करा. तुमच्या घरात जर मुलं असतील, माझ्या घरात 3 मुलं आहेत शाळेला जाणारी. मी त्यांच्याकडे पाहतो. आजोबा म्हणून मी अत्यंत अस्वस्थ आहे. माझी एक छोटी नात आहे मित्रांनो. तिचे आईवडील दोघंही नोकरीला जातात, व्यवसायाला जातात. एकटी असते दिवसभरात. मी आजोबा असून किती वेळ देऊ शकणार? तिचं एक स्वतंत्र जग आहे. तिच्या वयाचं मी नाही होऊ शकत. तिच्या आईवडिलांचा मी पर्याय नाही होऊ शकत. ती मुलगी दिवसभर मोबाईलवर आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारत असते. काय करणार ती? असं आपल्या सगळ्या मुलांचं आहे. ऑनलाईन शिक्षणाचा काळ वगळता शेजारी जायचं नाही, गल्लीत जायचं नाही. ती मुलं स्वमग्न झालेली आहेत. आपण सर्वांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी स्वमग्न होणाऱ्या मुलांशी शिक्षणाच्या बाहेरचा संवाद सुरू केला पाहिजे. पूर्वीची आई आपल्या घरातली फक्त टिफिन देणारी होती. आता ती, आपण शिक्षक जेव्हा शिकवत असतो तेव्हा ती भाकरी पोळी करायचं सोडून मुलांच्या शेजारी बसते आणि हे पाहते की शिक्षक काय शिकवतात आणि मुलं काय शिकतात. आणि त्यांच्या असं लक्षात येतं की मुलांनी कितीही प्रयत्न केला तरी पूर्वीसारखं त्यांचं शंका निरसन होत नाही. या ऑनलाईन शिक्षणाने जे नवीन प्रश्न आपल्या शिक्षणापुढे निर्माण केलेले आहेत ते सोडवण्यासाठी चीननी एक स्वतंत्र यंत्रणा, सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सिलरची एक मोठी फळी चीननी देशासाठी देऊ केलेले आहे. असे प्रयत्न आपल्याकडे न झाल्यामुळे मित्रांनो, आपल्याकडे ऑनलाईन शिक्षण म्हणजे मला या गोष्टीची कल्पना आहे की भारत सरकारने दीक्षासारखा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. ई पाठशाळा सुरू केलेली आहे. स्वयं हे मूक्स मॉडेल आपल्याकडे सुरू झालेलं आहे. विरासत सेतू सुरू झालेलं आहे. स्वयंप्रभा नावाचं चॅनल सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर सह्याद्री वाहिनी, टिलीमिली सुरू केलेलं आहे. पण ते 1ली ते 8वीच्या मुलांसाठीच आहे. या ज्या सगळ्या मर्यादा आहेत, या मर्यादा लक्षात घेऊन आपण जगाने काय केलं ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी तुम्हाला मित्रांनो असं सांगेन की कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर जगातल्या सर्वच देशांनी, केवळ आपणच नाही, सर्वच देशांनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले. आणि आज मित्रांनो अशी स्थिती आहे की जगातले साधारणपणे 200 देशातील 168 दशलक्ष मुलांचा प्रश्न युनिसेफ आणि युनेस्को आपल्या सगळ्यांना सांगायला लागलेला आहे की जगातल्या साधारणपणे 168 दशलक्ष मुलांचा हा प्रश्न आता जगाने पालक म्हणून समजून घेतला पाहिजे. ते असं म्हणतात की तुम्ही केवळ तुमच्या देशात काय करता हे पाहू नका, जग काय करतं त्याच्याकडेही थोडं तुमचं लक्ष असू द्या. आपला व्याख्यानाचा विषय हा घेण्याचं कारणच असं आहे की जगात काय प्रयत्न झाले आणि आपण काय करतो आहोत याचं आकलन आपल्याला आलं पाहिजे. ही ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे ना, मी नेहमी असं या सिरीजमध्ये सांगत आलेलो आहे की आपल्या एसटीला 3रा दरवाजा जो असतो, एक दरवाजा ड्रायव्हरचा आत बाहेर जाण्याचा, दुसरा दरवाजा कंडक्टर आणि प्रवाशांचा जाण्या येण्याचा, आणि 3रा दरवाजा मागच्या बाजूला असतो. तसा आणखीन एक दरवाजा असतो 4था. खरं म्हणजे तो बंद असतो, पण आपले भारतीय लोक त्याचा जास्त वापर करतात. पुढून गर्दी असलं तर तो 4था दरवाजा उघडून आत येतात आणि ओळीनं माझ्यासारखा प्रामाणिक माणूस येतो, त्याला एस टीमध्ये भारतामध्ये जागा मिळत नाही. मी त्या दरवाजाबद्दल तुम्हाला सांगत नव्हतो. 3रा दरवाजामध्ये लिहिलेलं असतं संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग. ऑनलाईन शिक्षण पद्धती ही संकट काळात डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून ॲडॉप्ट केलेली पद्धत आहे आपण सर्वांनी, जगाने पण. पण जग असं सांगायला लागलेलं आहे की कोरोनाचा काळ, जगातले शास्त्रज्ञ, मी नाही सांगत, अजून 1 वर्ष आपण या कोरोनाच्या
संसर्गातून बाहेर येऊ अशी शक्यता फार कमी आहे. तिसरी लाट, 2 लाटा आपण झेललेल्या आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये जग असं सांगितलंय की सावध ऐका पुढच्या हाका. पुढची लाट ही मुलांची, आपल्या लेकरांची, आपल्या विद्यार्थ्यांची आहे. आपण सर्व शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांना जपलं पाहिजे. आपण किती खरं म्हणजे निष्काळजी लोक आहोत की ज्येष्ठ नागरिकांना आधी लस दिली आणि नंतर मुलांना आता देणार आहोत. म्हणजे माझा मित्र सांगत होता मगाशी मला की बोटीमधून लोक जात होते आणि बोटीमध्ये पाणी शिरायला लागलं. तर प्रश्न असा आला की काय करायचं. तर जी वृद्ध मंडळी होती ती म्हटली की आम्ही उड्या मारतो, आमचं जीवन कमी आहे. वाचवा तरुण पोरांना आणि लहान मुलांना, त्यांचं जीवन जास्त आहे. मी तुम्हाला सगळ्यांना असं सांगणार आहे की लस पहिल्यांदा आपण लहान मुलांना द्यायला पाहिजे होती, कारण ते जास्त जगायला पाहिजे. माझ्यासारख्या म्हाताऱ्यांनी 2 डोस घेऊन काय उपयोग. त्यांना पहिला डोस, ते पहिल्या डोसचे हक्कदार आहेत. तर जग असं मुलांच्याकडे पाहतं जसं आपण पाहत नाही. भविष्यकाळात आपण आपली मानसिकता आपण मुलांच्याकडे बघायची बदलली पाहिजे, हे मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. या काळामध्ये जगातल्या मुलांचे, जसे मी स्वमग्न प्रश्न सांगितले, तसे सर्वसामान्य मुलांच्यापेक्षा जी दिव्यांग मुलं आहेत, जग असं सांगायला लागलं की त्यांचं तर शिक्षणच बंद झालं कोरोनाच्या काळात. मतिमंदांचं शिक्षण बंद झालं, गतिमंदांचं शिक्षण बंद झालं, अपंगांचं शिक्षण बंद झालं. आणि जग असं सांगायला लागलं की त्यांच्यासाठी देखील या कोरोना काळात काही करता आलं तर पहा. आपण सगळे विचार करतो सर्वसामान्यपणे, पण मी या निमित्ताने तुम्हाला सांगेन की आपण त्याही वर्गाचा, वंचित बालकांचा विचार या निमित्ताने केव्हा तरी शिक्षकांनी केला पाहिजे. तुम्ही सगळे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहात म्हणून मी सांगेन की जिल्हा परिषदेने आणि महाराष्ट्र शासनाने एक चुकीची गोष्ट मधल्या काळात केलेली आहे की आपल्याकडे विशेष शाळा होत्या. मतिमंदांच्या स्वतंत्र शाळा होत्या, अंधांच्या स्वतंत्र शाळा होत्या. शासनाने असं धोरण केलं की त्या शाळा हळूहळू बंद करत आणल्या आणि ते शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये ॲब्सॉर्ब केले. आणि आता आपल्या जिल्हा परिषदेमध्ये मतिमंद शाळातील शिक्षक आलेत, अंध शिक्षक आलेले आहेत. आणि ज्याला आपण कॉमन एज्युकेशन, मेनस्ट्रीमिंग ऑफ दिव्यांग अशी एक नवीन सिस्टीम, आपण ती चांगली आहे, आदर्श आहे. पण आपल्याकडे विद्यार्थी संख्या लक्षात घेता आपण त्या मुलांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आणि कोरोनाच्या काळात तर ती दुर्लक्षितच मुलं राहिल्यात, कारण त्यांच्यासाठी ब्रेल वगैरे डेव्हलप केलेलं नाही. मी जगाचे जे प्रयत्न तुम्हाला सांगतो आहे त्यामध्ये मला तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की जगाने नुसतं ऑनलाईन शिक्षणाचा पसारा मांडून जग थांबलं नाही. म्हणजे माझ्यापुढे कितीतरी असे देश आहेत की ज्या देशांनी या काळामध्ये जे प्रयत्न केलेत, म्हणजे अफगाणिस्तानसारखा देश मला तुम्हाला सांगायचं आहे की अफगाणिस्तानसारख्या देशांनी, अफगाणिस्तान केव्हा तरी भारतात होता म्हणून मी अफगाणिस्तान लगेच माझ्या लक्षात आला. आपल्या पाकिस्तानच्या शेजारचा देश, कधी काळी त्यातला बलुचिस्तान वगैरे भाग आपल्याकडे होता, पख्तुनिस्तान वगैरेचा काही भाग जुन्या हिंदुस्थानामध्ये होता. तो एका अर्थाने भारतच आहे, पाकिस्तानच्या शेजारचा देश. त्या देशांनी ऑनलाईन शिक्षण गेल्या मार्चमध्ये सुरू केलं. तर पहिल्यांदा अफगाणिस्तान हा गरीब देश आहे बरं का. मी अभ्यासाने तुम्हाला असं सांगेन, भारतापेक्षा तो गरीब देश आहे. त्या गरीब देशांनी काय केलं, त्या गरीब देशांनी पहिल्यांदा 3 महिन्याचं कॅलेंडर ऑनलाईनचं जाहीर केलं, नंतर 6 महिन्याचं कॅलेंडर जाहीर केलं आणि नंतर वर्षाचं कॅलेंडर जाहीर केलं. आणि आता ते नव्या वर्षाचं, 1 वर्षाचंच कॅलेंडर घेऊन ते तुमच्या पुढे आलेले आहेत. म्हणजे अफगाणिस्तानसारखा एक गरीब देश, त्याला जे आकलन आहे ते आकलन आपल्याला का होऊ नये.
म्हणजे आपण आता सगळे शिक्षक आंबे खात बसलेलो आहोत. तुमची क्षमा मागून मी सांगेन, अफगाणिस्तानच्या शिक्षकांनी येत्या जूनपासूनचा ऑनलाईन कंटेंट सगळा तयार ठेवलेला आहे आणि त्यांनी कॅलेंडर जाहीर केलेलं आहे. गेल्या वर्षी टप्प्याटप्प्याने जाहीर केलं, तर आता त्यांना माहीत आहे की आता वर्षभर हे चालणार आहे, तर आपण जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा होतील, पण वर्षभर शाळा सुरू होणार नाहीत असं गृहीत धरून त्यांनी आपलं कॅलेंडर तयार केलं. कॅलेंडर म्हणजे काय, तर ते 4 पुस्तिका अफगाणिस्तान तयार करतात. एक ॲडमिनिस्ट्रेटरसाठी, म्हणजे आता विठ्ठल भुसारे हे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे शिक्षण अधिकारी आहेत, ते प्रशासनाचं काम करतात. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी ते एक पुस्तिका काढतात, पालकांसाठी एक पुस्तिका काढतात, शिक्षकांसाठी एक पुस्तिका काढतात आणि विद्यार्थ्यांसाठी एक पुस्तिका काढतात. आणि या 4ही पुस्तकांच्यामध्ये वेगवेगळा कार्यक्रम असतो. प्रशासकांना सांगितलं जातं त्यांच्या हस्तपुस्तिकेमध्ये, मॅन्युअलमध्ये, की येत्या वर्षाचं ऑनलाईन शिक्षण अनइंटरप्ट करण्यासाठी प्रशासनाच्या जबाबदाऱ्या काय काय आणि तुम्ही काय काय केलं पाहिजे. तिथले शिक्षणाधिकारी, म्हणजे हे नुसतं मी अफगाणिस्तानचं सांगतो असं समजू नका, अर्जेंटिनासारखा देश आहे, बांगला आपला शेजारचा बांगलादेश आहे ना, आपण केव्हा तरी समजून घ्या मित्रांनो की आपल्या शेजारचा बांगलादेश 72 साली स्वतंत्र, आपणच स्वतंत्र केला, मुक्तीवाहिनी म्हणजे आपले सैनिक सिव्हिल ड्रेसमध्ये गेले आणि पूर्व पाकिस्तान आपण बांगलादेश जाहीर केला. बांगलादेश हा अत्यंत गरीब देश होता आणि आजही आहे, पण तरीही मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की बांगलादेशातलं GDP म्हणजे दरडोई उत्पन्न आता भारतापेक्षा जास्त आहे. कारण काय, तर त्यांनी आपल्या निसर्ग संपत्तीचा 72 पासून असा विकास केला. अलीकडे माझ्या मोबाईलवर मी बांगलादेशला जोडून घेतलेला आहे आणि तिथला पॅनोरामा TV त्यांच्या क्लिप्स मला पाठवतो आहे. त्याच्यातून मला लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की त्या छोट्या देशांनी जितकं काम केलं, म्हणजे आपल्यापेक्षा तसा गरीब देश आहे तो, पण आता उत्पन्न वाढीमुळे तो आपल्यापेक्षा श्रीमंत झालेला, अल्प काळामध्ये स्वावलंबी झालेला देश म्हणून बांगलादेशकडे आपण पाहिलं पाहिजे. नुसतं बांगलादेशचे निर्वासित भारतात येतात एवढंच पाहू नका, आता तो काळ गेला, आता त्यांचे निर्वासित यायचे बंद झाले, आता ते स्वावलंबी व्हायला लागलेले आहेत. आणि परत तिथल्या शिक्षकांनी जे काम केलं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की काय केलं. तर मी अफगाणिस्तानाबद्दल असं सांगत होतो की त्यांनी हे कॅलेंडर दिलं आणि त्या कॅलेंडरच्याद्वारे ही कंटेंट मोठ्या प्रमाणात तयार केले. तिथला जो प्रशासक आहे तो शिक्षकांचं मॉनिटरिंग करतो, पालकांचं मॉनिटरिंग करतो, विद्यार्थ्यांचं मॉनिटरिंग करतो. त्यांनी 3 टायर सिस्टीम डेव्हलप केलेलं आहे की शिक्षण अधिकारी जे असतात आपल्याकडे, BO ज्याला म्हणतो, ब्लॉक ऑफिसर ज्याला म्हणतो, म्हणजे भुसारे साहेब जसे तुमचे आहेत तसे, ते शिक्षण अधिकारी शिक्षकांवर लक्ष ठेवून असतात, पालकांवर लक्ष ठेवून असतात आणि विद्यार्थ्यांवर पण लक्ष ठेवून. म्हणजे काय, तर त्यांनी असं एक मॉडेल जगातल्या यंत्रणेने तयार केलेलं आहे. ते मॉडेल काय आहे की नुसतं भारतासारखं आपापल्या मोबाईलवर शिकवायचं नाही, तर समजा आमचा बाळ बुद्धवंत शिक्षक आहे, तुमचा मित्र असलेला शब्द सह्याद्रीचा, तर तो जेव्हा वर्गावर असतो तेव्हा तो काय शिकवतो हे ऑब्झर्व केलं जातं, शिक्षणाधिकारी पाहतात, ते रेकॉर्ड केलं जातं, रजिस्टर केलं जातं. आणि विद्यार्थी किती आहेत, विद्यार्थ्यांचा फीडबॅक, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना जे शिकवता त्यांनी गुगलला आपलं शिक्षण जोडलेलं आहे, गुगल फॉर्मचा वापर ते करतात आणि फीडबॅक सिस्टीम डेव्हलप केलेलं आहे. आपल्याकडे अजून आपण फीडबॅक सिस्टीम डेव्हलप केली नाही. आपण एक मार्गी, म्हणजे भारतातलं ऑनलाईन शिक्षण ना मित्रांनो, मी तुमची क्षमा मागून सांगेन, हे 1 वे एज्युकेशन आहे.
बोथ वे एज्युकेशन नाही, की आपण शिकवलं ते कळालं का मुलांना. मला माहीत आहे की तुम्ही इव्हॅल्युएशन करता, पेपर घेता, हे सगळं खरं आहे, पण तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना विचारलं आहे का कधी, असा फॉर्म दिला आहे तुमच्या विद्यार्थ्यांना की आम्ही शिकवलेलं तुम्हाला कसं कळलं, तुमच्या काय अडचणी आहेत. जगाने फीडबॅक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. शिक्षकांचं मूल्यमापन ऑनलाईन करायला सुरुवात केलेली आहे. मला तुम्हाला असं सांगायचं, हे काही वॉच नव्हे आपल्यावरचा, पण अकाउंटेबिलिटी जगभर ऑनलाईन शिक्षणामध्ये पण पूर्वी जशी आपल्याकडे मानवी पर्यवेक्षण होतं तसं ऑनलाईन पर्यवेक्षण जगाने विकसित केलेलं आहे. तर त्यांनी अफगाणिस्तानाने शैक्षणिक वेबसाईट सुरू केल्या, हस्तपुस्तिका सुरू केल्या आणि फेसबुक, यूट्यूबवर वेगवेगळ्या शैक्षणिक चॅनल आणि कॅप्शन्स, क्लिप्स मोठ्या प्रमाणात त्यांनी तयार करून विद्यार्थ्यांच्या पुढे ठेवलेले आहेत. म्हणजे शिक्षक शिकवतात आणि शिक्षक शिकवतात त्याच्यापेक्षा जास्त त्यांना फेसबुकवर आणि यूट्यूबवर त्यांचे शिक्षक एक्स्ट्रा काही प्रोग्राम, लेसन अपलोड करतात आणि विद्यार्थी ते पाहत राहतात. विद्यार्थ्यांना त्याच्या सूचना दिल्या जातात. आणि एक अफगाणिस्तानसारखा गरीब देश असून त्यांनी काय केलं मी तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हणजे शिक्षक जे शिकवतात त्याच्या CDs मोफत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. शिक्षकांच्या पालकांना मेमरी कार्ड अफगाणिस्तान सरकारने मोफत देऊ केलेलं आहे. म्हणजे त्याला एज्युकेशन सिम कार्ड म्हणतात. म्हणजे हे सिम कार्ड वापरलं की तुम्हाला ते मोफतच देतं. शिक्षक देतात, विद्यार्थी वापरतात. ते शासन त्यांचं मोफत सिम कार्ड त्यांना देतं. म्हणजे छोटे छोटे प्रयोग आहेत. गरीब देशांनी जे केलं ते खरं म्हणजे आपण करायला पाहिजे होतं. त्यांच्यापेक्षा आपण नक्कीच समृद्ध आहे, हे मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. तर अफगाणिस्तानप्रमाणेच अर्जेंटिना म्हणजे अमेरिकेतला तसा हा समृद्ध देश आहे. इन कम्पेअर विथ अफगाणिस्तान, इन कम्पेअर विथ भारत, इन कम्पेअर विथ बांगलादेश, हा अर्जेंटिना नावाचा समृद्ध देश आहे. पण जसं मी अफगाणिस्तानच्या सारख्या गरीब देशांनी काय केलं सांगितलं, तसं समृद्ध देश पण दक्षिण अमेरिकेतला हा देश त्यानं काय केलं हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्या देशांच्या मध्ये आपल्याप्रमाणेच केंद्रीय शिक्षण मंत्रालय हे अत्यंत सक्रिय या कोरोना काळात झालेली तुम्हाला दिसते. अर्जेंटिनानी पण अफगाणिस्तानप्रमाणे 4 टायर सिस्टीम ऑनलाईन शिक्षणाची आणली आणि त्यांनी एक नवीन कार्यक्रमच ऑनलाईन शिक्षणाचा अर्जेंटिनाने राबवलेला आहे. सेग्युमास एज्युकॅन्डो त्याचं नाव आहे. सेग्युमास एज्युकॅन्डो नावाचा एक कार्यक्रम अर्जेंटिनाने आपल्या देशासाठी सुरू केला. म्हणजे काय, निरंतर शिक्षण. म्हणजे कोरोना काळ जोपर्यंत असेल तोपर्यंत तुमच्या शाळा फिजिकली बंद असतील, पण ऑनलाईन सगळं शिक्षण हे अनइंटरप्टेड, अडथळ्याविना सुरू असेल, असं अर्जेंटिनाने सुरुवातीलाच या प्रोग्राममधून सांगितलेलं आहे. अर्जेंटिना हा देश त्यांनी रेडिओ आणि दूरदर्शनची चॅनल्स शिक्षणासाठी ताब्यात घेतली आणि रोज 14 तास दूरदर्शनवरून शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होतात आणि रेडिओवरून रोज 7 तास प्रकाशित होतात. आता तुम्ही म्हणाल की दूरदर्शन आणि रेडिओ असं स्वतंत्र का? तर अंध मुलांसाठी रेडिओचा वापर, कारण ते ऐकू शकतात. मूकबधिरांसाठी साईन लँग्वेज विथ साऊंड त्यांनी सुरू केलेलं आहे. अर्जेंटिना श्रीमंत आहे म्हणून नाही, संवेदनशील देश आहे म्हणून त्यांनी सामान्य मुलांच्या प्रमाणेच दिव्यांग मुलांच्यासाठी पण स्वतंत्र विचार केला आणि स्वतंत्र शिक्षण यंत्रणा राबवली. म्हणून माझ्यापुढे अर्जेंटिना हा देश आहे. त्यांनी खाजगी शिक्षण म्हणजे TV चॅनल्स ताब्यात घेतली शिक्षणासाठी आणि त्याच्याद्वारे त्यांनी
शिक्षणाचा म्हणजे त्या खाजगी वाहिन्यांचा पण काही काळ देशासाठी त्यांनी सुरक्षित ठेवला, त्याचे पैसे दिले. पण देशाने शिक्षणासाठी काय केलं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मला या गोष्टीचं अत्यंत वाईट वाटतं की अजून आपल्या टी व्हीवर एक सह्याद्री वाहिनी सोडली तर आपली जी चॅनल्स आहेत ती खंडोबा ज्योतिबाच अजून दाखवताना मी पाहतो. आपण केव्हा तरी या सगळ्या मंडळींना सांगितलं पाहिजे की अरे, देशाशी तुमचं काही कर्तव्य आहे की नाही, देशाच्या मुलांशी तुमचं काही कर्तव्य आहे की नाही, अशी एक जाणीव जागृती आपल्या देशात पण देश म्हणून होणं गरजेचं आहे. तर या अर्जेंटिनानी खाजगी आणि शासकीय वाहिन्यांच्यावरून 14-14 तासाचे 7-7 तासाचे सतत कार्यक्रम तयार केले. आणि ते तयार करत असताना आणखीन एक चांगला प्रयत्न असा त्यांनी केला, तो मला तुम्हाला विशेषतः सांगायचा आहे की शिक्षण केवळ शिक्षक देतात ही कल्पना अर्जेंटिनानी जगातून पुसून टाकलेली आहे. त्यांनी काय केलंय, त्यांनी शिक्षकांना तर कामाला लावलंच, पण शिक्षकांच्या बरोबर साहित्यिक, कलाकार, आर्टिस्ट, अभिनेते, व्यावसायिक, विषयतज्ञ, वेगवेगळ्या लोक, वैज्ञानिक, सगळ्यांना त्यांनी शिक्षणाशी जोडलं या काळामध्ये. ते असं म्हटले की नुसता शिक्षकच म्हणजे हा लवटे सरांचा चेहराच रोज बघायचा तर मुलगा कंटाळतो ना, त्यांना बघून बघून. तुम्ही पण कंटाळला तासाभरात, त्या मुलांचं काय होत असेल तुम्हाला रोज पाहून. मी तुम्हाला असं सांगणार आहे मित्रांनो की त्यांनी शिक्षकांच्या बरोबर मेंटॉर्स आणले. मेंटॉर्स म्हणजे त्या त्या विषयातले तज्ज्ञ, म्हणजे नकलाकार आणले, जादूगार आणले, अभिनेते आणले, गायक आणले, चित्रकार आणले, शिल्पकार आणले आणि आपलं शिक्षण हे लाईव्ह केलं, सजीव केलं. आनंददायी सृजनात्मक शिक्षण नावाची गोष्ट अर्जेंटिनानी या शिक्षण काळामध्ये आणली. मी तुम्हाला सांगेन की शिक्षणामध्ये ज्या देशाची दृष्टी असते तो देश काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणून अर्जेंटिनाकडे पाहिलं पाहिजे. अर्जेंटिनाने आणखीन एक चांगली गोष्ट केली आहे. त्यांनी अफगाणिस्तानसारखी टीचर्स, पॅरेंट्स, स्टुडंट, ॲडमिनिस्ट्रेटर मॅन्युअल्स तर तयार केलीच, पण मुलांच्यासाठी त्यांनी स्वाध्याय पुस्तिका तयार केल्या अर्जेंटिनाने. आणि त्या सुरुवातीलाच त्यांनी शाळातून डिस्ट्रीब्यूट केल्या आणि सांगितलं की ऑनलाईन आज हे शिकवलं जाईल आणि त्याचा हा स्वाध्याय. म्हणजे स्वाध्याय पुस्तिकेमध्ये आज कोणता लेक्चर झालं तर त्याच्यावरचा स्वाध्याय आणि तो त्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाला अपलोड करायचं रोज. आणि शिक्षकांनी रोज तपासून मुलांना फीडबॅक द्यायचा आहे. डेली टीचिंग, डेली असेसमेंट, डेली इव्हॅल्युएशन अर्जेंटिनाने आणलेलं आहे. आणि म्हणून असं सांगितलं जातं की जगातले ऑनलाईन शिक्षणातले जे चांगले प्रयोग आहेत त्या प्रयोगामध्ये अर्जेंटिनाचा आदर्श जगभर मानला गेलेला आहे. नंतर त्यांनी टी व्हीवरून ओपन प्लॅटफॉर्म तयार केला शिक्षणाचा. ओपन प्लॅटफॉर्म म्हणजे पालक येतात आणि ते ऑनलाईन एज्युकेशनवर चर्चा करतात, साहित्यिक येतात आणि ते ऑनलाईन एज्युकेशनवर सांगतात आणि शिक्षकांना एक इन्फॉर्मल ट्रेनिंग देतात. नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की अर्जेंटिनानी शिक्षणाचं जे चॅनल आहे ते चॅनल जर तुम्ही मोबाईलवर पाहिलं तर त्याचा चार्ज नाही, त्याचा चार्ज गव्हर्नमेंट भरतं. शिक्षकांनी शिकवलं ज्या काळात त्याचा चार्ज गव्हर्नमेंट भरतं. म्हणजे पहा की शिक्षण नावाची गोष्ट ही शिक्षकाच्या पैशातून द्यायची गोष्ट नाही आहे. मला सांगा, आपल्या देशाने किती शिक्षकांना इंटरनेट भत्ता दिला हो? द्यायला नको होता? भारतातला शिक्षक गरीब शिक्षक आहे. भारतामध्ये विनाअनुदानित शिक्षक आहेत, भारतामध्ये शिक्षण सेवक आहेत आणि बिनपगारी शिकवणारे पण शिक्षक आहेत. कुठून इंटरनेटवर त्यांनी शिकवायचं? आपल्याला कधी असं वाटलं नाही की त्यांच्यासाठी आपण हे केलं पाहिजे?
शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट देणारा देश म्हणून देखील अर्जेंटिनाचा प्रयोग केला पाहिजे. म्हणजे नंतर त्यांनी अर्जेंटिनामधील गरीब विद्यार्थ्यांना 22,000 विद्यार्थ्यांना त्यांनी टॅब वाटलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातले मी नेहमी या व्याख्यानामध्ये सांगतो, वारंवार सांगतो, केव्हा तरी त्यांना ऐकायला यावं म्हणून सांगतो वारंवार, की आपले सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत ना, त्यांनी मागे एकदा एका निवडणूक जाहीरनाम्यात असं सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही विद्यार्थ्यांना मोफत टॅब देऊ. आपण आता त्यांना आठवण करून दिली पाहिजे की आता तरी मोफत टॅब गरीब विद्यार्थ्यांना द्या. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वाडी वस्त्यांवर गरीब विद्यार्थी मला माहीत आहेत. मी मित्रांनो जग जसं बघतो ना तसा मी माझा परिसर पण पाहतो. मी तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगेन, मला माहीत असणारे, मला ओळखणारे शिक्षक तुम्हाला सांगतील कोल्हापूर परिसरातील, की मी 10 किलोमीटर वर चढून वाडीवर प्राथमिक शिक्षक कसे शिकवतात हे पाहून आलेला मनुष्य. शाहूवाडी, राधानगरी, आमच्याकडचे चंदगड, गडिंग्लज हे रिमोट एरियामधले आहेत. या सगळ्या भागांमध्ये मी असे शिक्षक पाहिलेले आहेत की जिथली डोंगरावरची शाळा, 7 मुलं आहेत डोंगरावरच्या शाळेत, पण डोंगरावर शाळा कॉन्क्रीट. मी विचारलं, रे कॉन्क्रीटची शाळा कशी बांधली? तर म्हटले गावानी श्रमदान करून सळ्यावर नेल्या, गावानी श्रमदान करून सिमेंटच्या गोणी उचलल्या, गावानी श्रमदान करून दगडवर आणले आणि डोंगरावर RCC शाळा बांधली. नुसती RCC शाळा नाही, मी त्या शाळेत गेलो होतो. एक शिक्षक, आणि शिक्षक तरी कोल्हापूरच्या शाहूवाडीजवळ शिक्षक कुठला, बार्शीचा. तिकडे खाली मी पन्हाळ्याकडे गेलो, शिक्षक कुठला, चंद्रपूरचा. आपण सगळे जिल्हा परिषदेतले शिक्षक आहे ना, आपण सुजाण शिक्षक आहोत की बाहेरून आलेल्याला बाहेर पाठवतो आणि आपण गावात राहतो. त्या शिक्षकांची मानसिकता काय असेल विचार करा, की एक गोंदियाचा मनुष्य शाहूवाडीच्या एका डोंगरावर शिकवतो, तिथे एकटाच राहतो बिचारा. गावची वस्ती 200 पेक्षा जास्त नाही. हे आपलं शैक्षणिक वास्तव आहे आणि तिथे आपण मोठ्या आदर्शाच्या गप्पा करायला लागलो तर ते बरं नाही. मला तुम्हाला या निमित्ताने असं सांगायचं आहे की मला एक शिक्षक म्हणून तुमच्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे. तरी परंतु मी तुम्हाला मोठमोठे आदर्श का सांगायला लागलो? 21व्या शतकातलं एक बोधवाक्य आहे मित्रांनो, थिंक बिग, स्वप्न मोठी पहा. मग कुठेतरी, म्हणजे पूर्वी माझ्या लहानपणी सांगायचे, चंद्रावर नेम धरा म्हणजे झाडावर लागतो. मी तुम्हाला चंद्र दाखवायला निघालेलो आहे शिक्षणाचा, सूर्य नाही. चंद्रामध्ये शीतलता असते. जगातलं जे चांगलं आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून माझ्या असं लक्षात येतं की जर अर्जेंटिनासारखा देश 22,000 टॅब वाटून सर्व विद्यार्थी हे रेंजमध्ये कसे येतील, ऑनलाईनच्या रेंजमध्ये कसे येतील हे जर पाहत असेल तर आपणही तसे प्रयत्न छोटे छोटे केले पाहिजेत. नुसतं शासनाला नाव ठेवून नाही चालणार. मी आणखीन एक देश युरोपमधला सांगणार आहे तुम्हाला. मी वेगवेगळ्या खंडातले देश, आशिया खंडात काय आहे, अमेरिका खंडात काय आहे, आता युरोप, ऑस्ट्रिया एक छोटा देश मी पाहिलेला आहे. तो व्हिएन्नाला मी गेलेलो आहे. तिथे युनोचं जे विभागीय कार्यालय, तिथे मी भाषण दिलेलं आहे. मला चांगलं आठवतं, 96 साली. ऑस्ट्रिया देश जगातला असा देश आहे मित्रांनो, तिथे तुम्ही आजही गेलात ऑस्ट्रियाला केव्हा, जा मुद्दाम. जग पाहिलं पाहिजे शिक्षकांनी. सीइंग इज बिलिव्हिंग. मी चांगला शिक्षक का असं जर तुम्ही मला विचाराल
तर मी जास्तीत जास्त जग पाहिलेला मनुष्य आहे. त्यामुळे मला आपोआपच एक प्रश्नांचं आकलन होतं मित्रांनो, की ते आकलन काय आहे. तर ऑस्ट्रियामध्ये मी काय पाहिलं तुम्हाला सांगतो. देश नावाची गोष्ट कशी असते. ऑस्ट्रियामध्ये तिथे ते आपल्यासारखेच थोडे सरंजाम प्रिय लोक आहेत. आपल्याकडे अजून जुन्या राजांचं प्रेम आपल्याकडे अजून आहे. म्हणजे संस्थानिक खालसा झाले, पण संस्थानिकांचं गारुड आपल्यावर अजून आहे. ऑस्ट्रियामध्ये व्हिक्टोरिया चालतात. त्यांनी आपली एक प्राचीन परंपरा म्हणून व्हिक्टोरिया म्हणजे 2 घोड्याची गाडी. पूर्वी मुंबईमध्ये व्हिक्टोरिया होत्या माझ्या लहानपणी, ग्रँड रोडला वगैरे मी पाहिलेले आहेत. आज वरातीत असतात ना, त्याला व्हिक्टोरिया म्हणतात. 2 घोड्याची गाडी असते. आता घोडे पण नसतात, चांदीचे असतात ते, आणि मोटर चालवतात. पण ऑस्ट्रियानी इतक्या वर्षांनंतर देखील व्हिक्टोरिया जिवंत ठेवलेले आहेत परंपरा म्हणून. त्या ऑस्ट्रियामध्ये 6 महिने बर्फ पडतो आणि बर्फ पडल्यानंतर व्हिक्टोरिया चालायच्या बंद होतात. जेव्हा व्हिक्टोरिया बंद असते तेव्हा ऑस्ट्रियाचं सरकार व्हिक्टोरियावाल्याला 2 पेन्शन देतं. एक, तो व्हिक्टोरिया चालवणारा जगला पाहिजे म्हणून त्या घोडवानाला, व्हिक्टोरिया चालवणाऱ्याला एक पेन्शन, आणि दुसरी एक पेन्शन आपण समजून घ्या केव्हा तरी. आता नवीन शिक्षक लागले ना, त्यांना देशाची पेन्शन नाही, स्वतःचीच पेन्शन आहे. ऑस्ट्रिया सरकार 6 महिने घोड्याला आणि घोडवानाला दोघांना पेन्शन देतं. 6 महिने का? तर बर्फ वितळेपर्यंत ते जिवंत राहिले पाहिजेत. घोड्याला प्राण्याला पेन्शन देणारा देश ऑस्ट्रिया. त्या ऑस्ट्रियानी काय केलं या काळामध्ये, तर त्यांनी सपोर्ट 2.0 म्हणजे 21व्या शतकातील शिक्षणासाठी एक नवा कार्यक्रम आपल्या देशासाठी जाहीर केला. तिथलं जे शिक्षण मंत्रालय आहे ना, त्यांनी एक वेबसाईट कोरोना सुरू झाल्या केली आणि त्यांनी मोडल सुरू केलं. मोडल हा एक शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यावरनं प्रक्षेपण केलं जातं आणि देशभर कार्यक्रम प्रकाशित केले जातात. नंतर ऑस्ट्रियानी आणखीन एक पद्धत आपल्या देशासाठी सुरू केली. ती आहे LMS. LMS म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे ह्या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिकायला अडचणी येतात. शिक्षकांना शिकवायला पण अडचणी येतात आणि मुलांना शिकायला पण अडचणी येतात. मग त्यांनी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम नावाची एक पर्यायी व्यवस्था निर्माण केली. म्हणजे काय? तर तिथे हेल्पलाईन आहेत. शिक्षकांसाठी हेल्पलाईन आहे आणि विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन आहे, पालकांसाठी पण हेल्पलाईन आहे. अशी कल्पना करा की मी आज 8वी इयत्तेला काबुलीवाला नावाची कविता शिकवली आणि एका पालकाने ती ऐकली आणि विद्यार्थ्यांनी ऐकली आणि त्यांना कळाली नाही. तर ते LMSला फोन करतात, हेल्पलाईनला, आणि सांगतात की आजची कविता आम्हाला कळाली नाही, आमचा फोन नंबर हा आहे, आम्हाला काही तुम्ही मदत कराल का? तर ती LMS सिस्टीम काय करते, काबुलीवाला कविता अशी कल्पना करू की काबुलीवाला कवितेचं टेक्स्ट तुम्हाला पाठवते, नंतर त्याची ऑडिओ क्लिप तुम्हाला पाठवते, ऑडिओ व्हिडिओ क्लिप तुम्हाला पाठवते, त्याची समीक्षा पाठवते, रसग्रहण पाठवते, त्याची प्रश्नोत्तरं पाठवते आणि परत असं म्हणते की एवढं सगळं वाचून कळून जर तुम्हाला कळालं नाही तर आणखीन एक शिक्षकाचा नंबर देतात. ते नंबर कुठल्या शिक्षकांचे आहेत? तर त्या ऑस्ट्रियामधले जे सिनियर टीचर्स आहेत, म्हणजे हिंदी सिनियर टीचर, त्यातला एक नंबर देतात आणि या उपर तुम्हाला शंका आली तर या शिक्षकाला फोन करा. ऑस्ट्रियातले शिक्षक कोरोना काळात 24 तास देशाला उपलब्ध आहेत. शिक्षक हा 8 तासाचा 4 तासाचा असत नाही मित्रांनो. जगामध्ये
त्यांनी ही एक सिस्टीम, या आपत्कालीन शिक्षण आहे ना, तर त्यांनी शिक्षकांना सांगितलं की तुम्ही आपत्काळात आता सदैव तत्पर राहा. याचा अर्थ असा नाही की सतत लोक त्यांना त्रास देतात, तिथं पण एक सभ्यता आहेच, ते सभ्यता पाळतात, शिक्षकांना फार कमी त्रास देतात. नंतर प्लॅटफॉर्म एज्युटेक त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. मीडिया टेक डेव्हलप केलेलं. मीडिया म्हणजे सगळ्या मीडिया सिस्टीम, म्हणजे टी व्ही, रेडिओ, इंटरनेट, हे सगळं जोडून एक कॉमन प्लॅटफॉर्म त्यांनी एज्युटेकचा तयार केलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात शिकवायची आणि शिकायची सामग्री म्हणजे कंटेंट, कंटेंट मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रियानी तयार केलेले आहेत. आणि ह्या सगळ्या साहित्याचं मोफत वितरण, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जगातल्या गरीब देशांनी पण या काळामध्ये मुलांना मोफत साहित्य वाटलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण सिम म्हणतो की धड्यावरच्या प्रश्नोत्तरं वगैरे, असं ज्याला आपण गाईड म्हणतो ना, तिथे ते हँडबुक, मॅन्युअल हा शब्द आहे. आणि तशा प्रकारची हँडबुक, मॅन्युअल्स मोठ्या प्रमाणात जगाने तयार केली आणि शाळातून शिक्षकांच्या मार्फत विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवलेले आहेत. त्यांनी या काळामध्ये ऑस्ट्रियानी पब्लिक टी व्ही सिस्टीम डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे शिक्षणासाठी एक वेगळं चॅनलच देशासाठी त्यांनी एक उपग्रह सोडला आणि त्याच्याद्वारे सगळ्या देशामध्ये शिक्षण अनइंटरप्ट कसं राहील असा प्रयत्न केलेला आहे. आणि रोज सकाळी 6 ते 9 असं 3 तासाचा कार्यक्रम होतो. आणि सपोर्ट सिस्टीम आहे. तिथे जर्मन भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते, तर जर्मन भाषेमध्ये कार्यक्रम आहेत, इंग्रजी भाषेमध्ये कार्यक्रम आहेत, काही भागांच्यामध्ये डच बोलली जाते, डचमध्ये कार्यक्रम आहेत. आपल्या भारताचे प्रश्न मित्रांनो, आपल्या भारत सरकारने पण मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वयंप्रभा वगैरे हे सगळे कार्यक्रम सुरू केले. पण आपल्या भारतामध्ये जे 29 आपली राज्य आहेत आणि 6 केंद्रशासित प्रदेश आहेत, यांच्या प्रत्येकांच्या भाषा वेगळ्या असल्यामुळे, शिवाय बोलींचे प्रश्न आहेत आपल्याकडे, त्यामुळे आपल्या सगळ्या देशाला एका हिंदी भाषेमध्ये शिकवून चालत नाही. दक्षिणेतला प्रश्न वेगळा आहे, भारताचे भाषिक प्रश्न वेगळे आहेत. मी केवळ हिंदीचा प्राध्यापक आहे म्हणून तुमच्याशी हे बोलतो असं कृपया समजू नका. मी भाषाशास्त्रज्ञ म्हणून मी 22 भाषांचा अभ्यास केलेला शिक्षक तुमच्या पुढे आहे. माझं एक पुस्तक आहे भारतीय भाषा आणि साहित्य नावाचं, ते तुम्ही वाचा, म्हणजे मी तुम्हाला असं का म्हणतो ते कळेल. आपल्याकडे लिपी विभिन्नता आहे, बोली विभिन्नता आहे, भाषा विभिन्नता आहे. त्यामुळे देशासाठी एक शिक्षण कार्यक्रम आपण करूच शकत नाही असं वैविध्य आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे भाषा वैविध्य म्हणजे विविधतेत एकता म्हणायला ठीक आहे, पण विकासाच्या बाबतीत विविधता अडथळाच ठरतो असा भाषाशास्त्रज्ञ म्हणून माझा अनुभव आहे. म्हणजे मला केव्हा तरी असं वाटतं की देशाने भविष्य काळामध्ये केव्हा तरी एक भाषा देशाची निवडली पाहिजे आणि त्या भाषेतून देशाच्या शिक्षणाचा पट मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज तरी आपल्या जी जनगणना आहे ती जनगणना मित्रांनो अशी सांगते की भारतात 46% लोक हे हिंदी जाणणारे आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात एक भाषा जाणणारा वर्ग फक्त हिंदीचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आणि हिंदी कळणारा वर्ग जो आहे तो भारतभर आहे. मी भारत फिरल्यामुळे मी तुम्हाला अनुभवाने असं सांगेन, नेपाळ, भूतान सगळीकडे फिरलेलो आहे, बंगालमध्ये फिरलेलो आहे, हिमाचल प्रदेशात फिरलेलो आहे, काश्मीरमध्ये फिरलो आहे, खाली केरळात फिरलेलो आहे, तामिळनाडूमध्ये फिरलेलो आहे, कर्नाटकात फिरलेलो आहे. माझं आकलन असं आहे की हिंदी येत नाही, आपल्याकडे विरोध राजकीय आहेत, हिंदी येत नाही असा प्रदेश नाही. सगळ्या प्रांतांच्यामध्ये हिंदी चित्रपट जोरात चालतात असं माझा अनुभव आहे. त्यामुळे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसेल कदाचित, एकतर घटनेने संपर्क भाषा तिला मानलेलं आहे. मग संपर्क भाषा जर तिला स्वीकारलं असेल, लिंक लँग्वेज, ऑफिशियल लँग्वेज, का नाही आपण हिंदीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम तयार करायचे?
इंग्रजीत पण तयार करा. मी काय असा भाषा दुराग्रही मनुष्य नाही. पण आपल्या देशासाठी आपण राष्ट्रीय पातळीवर जसे इतर देशांनी प्रयत्न केले तसे प्रयत्न मित्रांनो आपण न केल्यामुळे केंद्र सरकारने जे सगळे प्रयत्न केले ते प्रयत्न त्याला राष्ट्रीय समर्थन न मिळाल्यामुळे म्हणजे मी कालच या व्याख्यानाचा अभ्यास करत होतो मी आणि मी असं पाहिलं की दीक्षा ॲप किती लोकांनी पाहिलं वापरलं तर 3 कोटी लोकांनी त्याला भेट दिली असं माझं आकलन आहे. आता जर मित्रांनो 30 कोटी मुलांचा प्रश्न असेल आणि 3 कोटीच लोकांनी दीक्षा ॲप वापरलं असेल आणि पुढे मी असं बघितलं की वेगवेगळ्या वेळा किती वेळा त्याला व्हिजिट दिल्या तर त्या जास्त आहे म्हणजे त्या 32 कोट वगैरे जातात. पण ते नुसते व्हिजिट आहेत. वापर म्हणाल तर 3 कोटीच आहे. मी हे का सगळं स्टॅटिस्टिक तुम्हाला सगळ्या शिक्षकांना सांगतो आहे की भारताने केलेले प्रयत्न हे जाणीवपूर्वक केलेत. त्यांनी अगदी सुरुवातीपासून भारत सरकारने प्रयत्न केलेत. पण त्याची शिक्षकांच्यामध्ये जाणीव जागृती नसल्यामुळे मित्रांनो आपल्याला राष्ट्रीय प्लॅटफॉर्मचा तितका वापर करता आला नाही जितका जगातल्या लोकांनी केलेला आहे. आता मी तुम्हाला असं सांगणार आहे की मग काय केलं पाहिजे आपण. तर जसं मी टिलीमिलीचं सांगितलं, दीक्षाचं सांगितलं, ई पाठशालाचं सांगितलं, तसं आणखीन एक भारत सरकारने आपल्यासाठी एक प्रयत्न केलेला आहे. नॅशनल रिपॉझिटरी ऑफ ओपन एज्युकेशन रिसोर्सेस नावाची एक यंत्रणा सुरू केलेली आहे. ती पण फार कमी शिक्षकांनी पाहिलेली आहे. खरं म्हणजे आपण सर्व शिक्षकांनी नॅशनल रिपॉझिटरी ऑफ ओपन एज्युकेशन रिसोर्सेसला भेट दिली पाहिजे. त्याच्यामध्ये साधारणपणे भारत सरकारने 17,500 कंटेंट प्रोग्राम म्हणजे वेगवेगळ्या विषयावरचे कंटेंट अपलोड केलेले आहेत. ते जर आपण पाहिले तर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ई कंटेंटचा वापर आपल्या शिक्षणात करता येईल. स्वयं नावाचं जे मूक्स आहे, मास लाईन ओपन कोर्सेस, त्या कोर्सेसचा आपल्याला वापर करता येईल. नंतर स्वयंप्रभा नावाच्या चॅनलवर काही ई कंटेंट तयार आहेत. निष्ठा नावाचं एक ॲप आहे, त्याच्यावर तुम्हाला काही ई कंटेंट पाहायला मिळतील. विरासत सेतू नावाचा आणखीन एक चॅनल आहे, त्याच्यावर तुम्हाला मिळेल. भारत पडे नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यावर मिळेल. प्रज्ञता नावाचं एक डॉक्युमेंट भारत सरकारने प्रकाशित केलेलं आहे, ते तुम्ही सर्वांनी पाहावं. PM ई विद्या नावाचं एक आणखीन एक असं ॲप आहे. अशी भरपूर ॲप भारत सरकारने तयार केलेली आहेत. मी सगळ्या शिक्षकांना असं आवाहन करणार आहे की घर की मुर्गी दार बलाबल असं मानू नका. आपण जेव्हा जग समजून घेतो तेव्हा आपल्या देशाने आपल्यासाठी केलेले प्रयत्न, आपल्याला उपलब्ध करून दिलेली साधनं पण आपण अभ्यासली पाहिजे, त्याचा वापर आपल्या शिक्षणामध्ये केला पाहिजे. असा जर जग आणि आपण असे सगळे प्रयत्न समजून घेऊन या पुढील वर्षात मी तुम्हाला परत गांभीर्याने असं सगळ्या शिक्षकांना सांगणार आहे की किमान अजून 6 महिने तरी शाळा सुरू होतील. याच्याबद्दल मी स्वतः साशंक आहे. मला काही कावीळ झालेलं नाही. पण जे आकलन मित्रांनो मला परिस्थितीचं आहे, म्हणजे कदाचित शासन अध्यादेश काढेल आणि शाळा सुरू करेल आणि तुम्ही शाळेत जाल. पण पालकांना आपल्या मुलांची काळजी असल्यामुळे म्हणजे माझ्याच नातवंडांचं मी सांगेन ते अजून 6 महिने काही शाळेत जातील असं मला, म्हणजे त्यांचे पालक, त्यांचे आई वडील त्यांना सोडतील असं माझ्या घरात मला दिसत नाही. त्यामुळे मित्रांनो, जोपर्यंत कोरोनाचा संसर्ग जगातून संपत नाही तोपर्यंत आपल्यापुढे ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देण्याचं एक आव्हान उभं आहे. मी तुम्हाला असं सांगणार आहे की ऑनलाईन शिक्षणाचे अनेक प्लॅटफॉर्म जगाने
डेव्हलप केलेले आहेत. विशेषतः काही नवीन टूल्स आता आलेली आहेत. मी तुम्हाला सांगेन की एक जगातलं सगळ्यात मोठं ऑनलाईन स्कूल आहे. म्हणजे जसं मी शासनाची तुम्हाला आत्ता माहिती दिली, तसं काही प्रायव्हेट प्लेयर्स देखील ऑनलाईन शिक्षणामध्ये आलेले आहेत. खान अकॅडमी आलेली आहे, उदेमी आलेली आहे. मी सगळ्या शिक्षकांना आणि पालकांना असं सांगणार आहे, म्हणजे पालक किती जागरूक झालेत. मी माझ्या घरातलं उदाहरण सांगतो. माझी छोटी नात आहे. तिच्या पालकांना असं वाटतं, आई वडिलांना तिच्या, म्हणजे माझ्या मुलाला, सुनबाईंना, की या मुलीला ॲड ऑन काहीतरी दिलं पाहिजे. तिच्या शाळेतले ऑनलाईन क्लासेस सुरूच आहेत, पण जादा काय काय सुरू आहे, म्हणजे तुम्ही केव्हा तरी या गोष्टी सगळ्यांनी समजून घ्याव्यात. तिचं मन रिझावं म्हणून तिच्या आईने तिला ऑनलाईन डान्स क्लासला घातलेलं आहे. म्हणजे ऑनलाईन आता डान्स पण लोक शिकायला लागलेले आहेत. माझा एक नातू 10वीला शिकतो, त्याला एक ऑनलाईन ट्युशन लावलेलं आहे त्याच्या वडिलांनी. म्हणजे पालक केवळ शाळेवर अवलंबून नाहीत, त्यांनी स्वतःचे म्हणून काही प्रयत्न सुरू केलेलेच आहेत. तसे ज्याला मी प्रायव्हेट प्लेईंग म्हणतो इन एज्युकेशन, म्हणजे खाजगी व्यवस्था भारतामध्ये समांतरपणे आपल्या शाळांना आता कार्यरत झाले, जगातही झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडेच झालेत असं कृपया समजू नका तुम्ही. जग शिक्षणाबद्दल अत्यंत सजग झालेलं आहे. आपल्या भारतातले गरीबातले गरीब पालक, आज मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की भारतातला गरीबात गरीब पालक उपाशी राहील, पण तो आपल्या मुलाला शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा पालक आहे. त्याला शिक्षणाचं महत्त्व कळालेलं आहे. त्यामुळे शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे बदलत्या काळामध्ये, की जो पालक आणि विद्यार्थी वर्ग आपल्याकडे मोठ्या आशेनं पाहतो आहे आणि शिक्षणामध्ये मोठी गुंतवणूक करू इच्छितो, त्याला विश्वासार्ह आपण राहिलंच पाहिजे. आणि ऑनलाईन शिकवताना, बोलताना, शिकवताना आपण अत्यंत तत्पर. ऑनलाईन शिक्षणाचा एक धोका पण आहे मित्रांनो. मी आता ऑनलाईन बोलतो ना, मी फेसबुक लाईव्ह आहे, याचा अर्थ काय माहीत आहे का, की मला जोडलेले जे सगळे जगातले लोक आहेत ते सगळे, म्हणजे माझे कॉन्टॅक्टच 3-5 हजार असतील, फेसबुक फ्रेंड, वेगवेगळ्या कारणांनी. म्हणजे हे माझं व्याख्यान 5,000 लोकांना कनेक्ट झालेलं आहे आपोआपच. शब्द सह्याद्रीच्या 3,000 लोकांना झालं आहे. आमचे कमळकर पाहतायत, मला दिसत आहेत, त्यांनी 1,000 विद्यार्थ्यांना, शिक्षकांना जोडलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा ऑनलाईन शिकवतो, ते तुम्ही झूमवर शिकवा, गुगल मीटवर शिकवा किंवा फेसबुकवर शिकवा, कुठेही शिकवा. तुम्ही जेव्हा महाजालावर, आंतरजालावर येता, तेव्हा त्याचा अर्थ आहे तुम्ही जगाच्या व्यासपीठावर शिकवता. आणि जगाच्या व्यासपीठावर आपण शिक्षक जेव्हा शिकवतो, तेव्हा आपण जगाला उत्तरदायी असतो, जबाबदार असतो. आपल्याच केवळ विद्यार्थ्यांना, पूर्वी 40 विद्यार्थ्यांना आपण जबाबदार होतो, आता आपण जगाला जबाबदार आहोत. आपलं शिक्षण, आपलं शिकवणं हे इथून पुढच्या काळात आदर्शच व्हायला पाहिजे, निर्दोष व्हायला पाहिजे. पूर्वी 40 परीक्षक होते, आता जगातली जितकी संख्या आहे तितके लोक तुम्हाला, तुमचे अंपायर झालेले आहेत, तुमचं मूल्यमापन करायला तयार आहेत, टपलेले आहेत. टपलेला शब्द चांगला नाही, पण तो खरा आहे. त्यामुळे आपल्याला आपलं शिक्षण रोज उठाबशा काढून, पूर्वतयारी करून, मी गमतीनं असं म्हणतो, भारतातले शिक्षक हे तयारीचे शिक्षक आहेत. ते तयारी करत नाहीत रोज. मी आता तुमचं व्याख्यान देतो ना, मी गेले 2 दिवस काही नवं सांगायचं म्हणून किती वाचलं मित्रांनो. आपण 1 तास शिकवायचं असेल तर 10 तास वाचलं पाहिजे. मी सगळ्या शिक्षक पालकांना असं सांगणार आहे की इथून पुढच्या काळात वर्षभर आपल्याला पालक, शिक्षक, समाज, शासन असं मिळून मुलांच्यासाठी आपल्याला काम करायचं असल्यामुळे पालकांनी याच्यामध्ये भागीदारी केली पाहिजे. शिक्षकांनी अधिकाधिक
म्हणजे यूट्यूबचा वापर कसा करता येईल, चॅट ग्रुपचा वापर कसा करता येईल, वर्क चॅट कसं डेव्हलप करता येईल, असे अनेक प्रयोग जे जगाने केले ते प्रयोग आपण केले पाहिजेत. म्हणजे फिनलंड हा जगातला आदर्श देश आहे ना, त्यांनी फिनिश नॅशनल एजन्सी या ऑनलाईन काळामध्ये डेव्हलप केलेलं आहे आणि त्याच्याद्वारे ते परत श्रेष्ठ दर्जाचं शिक्षण म्हणजे मॅन हँडलिंग एज्युकेशन जसं आदर्श होतं तसं फिनलंडचं ऑनलाईन एज्युकेशन देखील जगातलं एक नंबरच व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी OPH.FI वर आपला कार्यक्रम सुरू केलेला आहे. OPH रिसोर्सेस त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. फिनिश रेडिओचा वापर सुरू केलेला आहे, तोही मी पाहतो. म्हणजे मी काही झोपी गेलेला शिक्षक नाही. निवृत्त होऊन 10 वर्ष झाली तरी मित्रांनो मी तुमच्यासारखा सजग सक्रिय शिक्षक असल्यामुळे कदाचित तुम्ही मला या व्यासपीठावर बोलवलं. मी परत एकदा परभणी जिल्हा परिषदचा माध्यमिक शिक्षण विभाग, शिक्षण संवर्धन मंडळ आणि शब्द सह्याद्री या तिन्ही संस्थांचे कार्यकर्त्यांचे आणि माझं व्याख्यान ऐकणाऱ्या सर्व शिक्षक, पालक, बंधू भगिनींचे आभार मानतो आणि माझं व्याख्यान संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.